नमस्कार प्रेक्षक हो, यशस्वी जीवन या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपल्यासोबत आहेत बाल ब्रह्मचारी राजयोगी तपस्वी BK राजूभाई. तर ब्रह्मकुमार राजूभाई जे आहेत ते गेल्या 35 वर्षापासून ब्रह्मकुमारी संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे समर्पित रूपाने सेवा देत आहेत. तर चला आज आपण त्यांच्याकडे वळूया. नमस्कार भ्राताजी, आजच्या या कार्यक्रमात ओम शांती. आपलं खूप खूप स्वागत आहे. तर भ्राताजी, आज आपला विषय आहे धार्मिक कथांचं आध्यात्मिक रहस्य. तर यावर आज आपण कोणती कहाणी आणि त्याचं काय रहस्य आहे ते जाणून घेणार. आपल्या भारतीय खंडामध्ये, हिंदुस्थानमध्ये, हिंदू धर्मामध्ये अनेक धार्मिक कथा सांगितल्या जातात, ऐकल्या जातात आणि ती कहाणी ऐकून वाचून आपण खूप प्रभावित होतो, खूप प्रेरणाही त्याच्यातून भेटतात. पण बऱ्याच वेळा असं होतं की त्याच्यामध्ये खूप गूढ असं आध्यात्मिक रहस्य असतं. ते जर अजून आपण चांगल्या पद्धतीने समजून घेतलं तर आपलं जीवन सफल, आनंदी आणि शक्तिशाली, उत्साहापूर्ण आपण जगू शकतो. प्रत्येक सेकंड आपण आनंदी जीवन जगू शकतो. असे खूप गूढ रहस्य त्या कथांमध्ये लपलेले आहेत. तर आज आपण भागवतमधील काही कहाणी आहे त्याचं आध्यात्मिक रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करू. जसं की आपण असं ऐकतो की श्रीकृष्ण लहान असताना बालपणी ते अनेक प्रकारचे लीला करायचे. त्याच्यापैकी एक लीला म्हणजे त्यांना आपण माखन चोर म्हणतो. घरामध्ये शेजारी पाजारी महिला दही बनवून किंवा लोणी बनवून वरती टांगून ठेवायचे छताला मटक्यांमध्ये, आणि श्रीकृष्ण त्यांच्या बाल सवंगड्यांच्या बरोबर जाऊन एकमेकांवर चढून ते मटकं फोडायचे आणि लोणी खायचे चोरून लपून. म्हणूनच त्यांना माखन चोर असं म्हणतात. आणि मग ती लीला आपण दरवर्षी आठवण म्हणून अनेक गावांमध्ये, शहरांमध्ये साजरी करतो. मोठमोठे मनोरे तयार करून अशा पद्धतीने जो आपण कार्यक्रम पाहत असतो, ऐकत असतो आणि खूप आनंद त्याच्यातून लोक घेतात. याच्यामध्ये काय आध्यात्मिक रहस्य आहे, काय आपल्याला ते आध्यात्मिक रहस्य कळू शकतं ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. याच्याने आपण खूप चांगल्या पद्धतीचा योगाभ्यास करू शकतो, ध्यान धारणा करू शकतो. आता त्याचा आध्यात्मिक अर्थ आपण असा पाहणार आहोत की हे जे मटकं, लोणी, याचा काय अर्थ आहे योगाशी किंवा आध्यात्मिक जीवनाशी, जगाशी. आता श्रीकृष्णाला काही खायला कमी नव्हती, त्यांचं घरदार संपूर्ण होतं, भरपूर होतं. त्यांच्याही त्याला खायला देणार नाही लोणी आणि त्याला चोरून खावं लागेल असं तर काही होणार नाही. परंतु श्रीकृष्णांना त्याच्यातून एक सुंदर रहस्य आपल्याला लक्षात आणून द्यायचं आहे. ते असं की हे शरीर जे आहे ते एक प्रकारे मातीपासून बनलेलं एक मटकं आहे असं आपण समजू. आणि आत्मा एक प्रकारे लोणी आहे. तुम्ही मटकी फोडा आणि लोणी खा. आता मटकी फोडा म्हणजे काय, तर देह भान विसरा आणि देहामध्ये मी एक आत्मा आहे, एक प्रकाशमय शक्ती, एक ऊर्जा आहे, एक चैतन्य ऊर्जा आहे, याचा तुम्ही अनुभव घ्या. हा अनुभव घेणं म्हणजे लोणी खाणं. तर मटकी फोडून लोणी खाणं म्हणजे काय, तर देह भान विसरून आत्म्याचा अनुभव करणं. आत्म्याचा अनुभव केल्याने तुम्ही शाश्वत शांती आणि आनंदाचा अनुभव करू शकतात. हे रहस्य त्याच्यामध्ये लपलेलं आहे. ही खूप नवीन माहिती आज आम्हाला ऐकायला मिळाली की जो माठ आहे मातीचा ते म्हणजे देह, आणि त्याच्यामध्ये जी शक्ती आहे जी या शरीराला चालवते ती म्हणजे लोणी. आणि लोणी हे खूप असं म्हणतात की लोणी
खाल्लं पाहिजे तर ताकद येईल. हम्म. म्हणजेच आत्म्याचे जे तुम्ही गुण सांगितले, जसं सुख आहे, शांती आहे, पवित्रता आहे, याचा आपण जीवनामध्ये अंगीकारलं तर आपलं जीवन हे स्वस्थ जीवन मानसिकरित्या बनू शकेल. तर अशा अनेक प्रकारच्या लीला भ्राताजी आपण ऐकलेल्या आहेत. जसं म्हटलं गेलं की माखण चोर तर तो होताच, चोरून तो माखणही खात होता, लोणी खात होता, पण त्यासोबत तो वस्त्रहरण सुद्धा करत होता. हम्म. असा एक नटखट तो बालकृष्ण होता असं म्हटलं गेलं आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? हा, ते पण मी सांगणार आहेच, परंतु त्याच्या अगोदरची जी मी कहाणी सांगितली त्याच्यामध्ये अजून एक थोडंसं राहिलं सांगायचं, ते हे की माखन बनतं कसं, अच्छा. लोणी बनतं कसं, त्याला दुधाचं मंथन करावं लागतं. बरोबर. मंथन केल्याशिवाय लोणी तयार होत नाही. तसं आत्मानुभूती केव्हा होईल, आत्मानुभूतीची लोणी आपण केव्हा खाऊ शकू, जेव्हा आपण ज्ञानाचं मंथन करू. मग कुठलं ज्ञान, तर आत्म्याचं ज्ञान. तुम्हाला आत्म्याविषयीचं जर ज्ञान नसेल तर तुम्ही मंथन कसं कराल आणि त्याचा अनुभव कसा कराल, तर त्याच्यासाठी आत्म्याविषयीचं संपूर्ण सत्य ज्ञान आपल्याला अगोदर प्राप्त केलं पाहिजे आणि तेव्हा त्याचं आपण मंथन करू आणि मग त्या मंथनातून आत्मानुभूती घेऊ, तेव्हा लोणी खाण्याचा आपण अनुभव करू शकू. तर हा अर्थ इथं पूर्ण होतो. आता तुम्ही जो दुसरा प्रश्न मला विचारला की श्रीकृष्ण वस्त्र हरण म्हणण्यापेक्षा ते लपवण्याची कहाणी, की गोपिका यमुना नदीमध्ये स्नान करत असताना त्यांनी त्यांची वस्त्र लपवली आणि काही लोक त्याचा फोटो सुद्धा घरामध्ये लावतात, असं दिसतात की ते विनवण्या करतायत, वस्त्र मागतायत वगैरे. आता याचा नेमका अर्थ काय, एक वेळेस काय झालं की मी जळगाव हे जे गाव आहे, शहर आहे, त्याच्यामध्ये जे जेल आहे, त्या जेलमध्ये मी नेहमी मधून मधून प्रवचन करायला जात असतो, मार्गदर्शन करायला जात असतो कैदी लोकांना. तर त्यावेळेस तिथं 2 युवक कैदी रूपामध्ये त्यांना ठेवलेलं होतं आणि त्यांनी गुन्हा असा केला होता की काही तरुणींची त्यांनी छेड काढली होती आणि त्या गुन्ह्याबद्दल त्यांना जेलमध्ये ठेवलेलं होतं. तर त्यांनी मला एक प्रश्न विचारला की श्रीकृष्णांनी वस्त्र लपवली, त्यांची मटकी फोडली, तर त्याने जे केलं ते लीला बरोबर. आणि आम्ही केलं तर गुन्हा, असं कसं काय. म्हणजे लोकांनी याच्यातून चुकीचा आदर्श घेतला किंवा चुकीचा अर्थ घेतला. वास्तवामध्ये श्रीकृष्ण नंबर 1 सर्वश्रेष्ठ देवता आहेत. त्यांनी कुठल्याही प्रकारचं असं कर्म केलेलं नाही. तर त्यांच्या कहाणीमधून एक सुंदर असं रहस्य आहे की ते रहस्य जर आपण जाणून घेतलं तर आपली आध्यात्मिक उन्नती होते आणि आत्म्याचं परमात्म्याशी मिलन होतं. तुम्ही परमात्मा अनुभूती खूप चांगल्या पद्धतीने घेऊ शकता, परमात्मा शक्ती प्राप्त करू शकतात. असं सुंदर रहस्य त्याच्यामध्ये लपलेलं आहे. काय रहस्य आहे, तर वस्त्र लपवणं म्हणजे काय, तर देह हे वस्त्र आहे, शरीर हे वस्त्र आहे आत्म्याचं. बरोबर. आणि आपण काय झालेलं आहे की आत्मा विसरून स्वतःला देह समजतं, एक प्रकारे वस्त्र समजून घेतलेलं आहे आणि आपण त्याच्यातच अडकून पडलेलो आहे आणि त्याच्यामुळे आपण ईश्वराशी मिलन करू शकत नाही. कारण ईश्वर केवळ एक शरीर नाही आहे किंवा शरीरामध्ये नाही आहे, तर ईश्वर जो आहे शरीरापेक्षा एक वेगळी चेतन ऊर्जा आहे, एक परमशक्ती आहे ती आणि त्या ऊर्जेला देह किंवा प्रकृती बांधू शकत नाही. देहापेक्षा एक वेगळी शक्ती आहे आणि त्या शक्तीशी जर आपल्याला मिलनाचा अनुभव करायचा आहे, त्यांच्याकडून आपल्याला जर ऊर्जा प्राप्त करायची आहे, शक्ती प्राप्त करायची आहे, तर आपल्याला सुद्धा देहाचा जो भ्रम आहे किंवा देह भान आहे हे उतरवणं किंवा तोडणं किंवा नष्ट करणं जरुरीचं आहे. तेव्हाच आपलं आत्म्याचं परमात्म्याशी तादात्म्य होऊ शकतं किंवा मिलन होऊ शकतं, त्या मिलनाचा पण अनुभव करू शकतो. त्याच्यासाठी देहभान विसरायचं आहे आपल्याला. हे शरीर म्हणजे वस्त्र आहे आणि मी आत्मा एक प्रकाशमय, एक चेतन ऊर्जा आहे, याचा अनुभव केला पाहिजे. तेव्हा तुम्ही परमात्म्याशी जोडू शकतात आणि ती शक्ती प्राप्त करू शकतात. तर भ्राताजी, आतापर्यंत तर आपण ह्या देहालाच आपलं समजत आलो, मीच देह आहे,
हे सगळं समजत आलो, सगळं त्याच्यासाठीच करत आहोत. आणि हे जसं तुम्ही म्हटले स्वतःला आत्मा समजा, तर हे सहजरित्या शक्य होतं का? हा, सुरुवातीला हे थोडं कठीण वाटतं. पण का कठीण वाटतं, तर त्याचं संपूर्ण सत्य ज्ञान आपल्याजवळ नसतं. बऱ्याच वेळा काय असतं की आत्मा म्हणजे नेमकं काय, त्याच्याविषयी बरेच गैरसमजही असतात लोकांमध्ये. आत्मा म्हणजे कोणाला असं वाटतं की आत्मा म्हणजे एखादं भूत भूत आहे. किंवा चुडेल किंवा एक विचित्र अशी प्रक्रिया समजतात. पण आत्मा म्हणजे तसं नसून एक ऊर्जा आहे, एक चैतन्य शक्ती आहे, बिंदुरूप, सोर्स ऑफ एनर्जी, एक प्रकारे पॉइंट ऑफ लाईट आहे. म्हणजे त्याच्याविषयीचं ज्ञान पाहिजे. आत्मा नेमकं काय प्रकार आहे, आत्म्याचं स्वरूप नेमकं काय आहे, आत्मा शरीरामध्ये कुठे असते, याचं विस्तारपूर्वक जेव्हा तुम्हाला ज्ञान भेटेल आणि तुम्ही रोज त्याचं प्रॅक्टिस कराल, अनुभव करण्याचा प्रयत्न कराल, मग तेव्हा जमायला लागतं. तर हे संपूर्ण ज्ञान जे आहे आत्मा आणि परमात्म्याचं, हे जसं जर आम्ही ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये येऊन घेतलं, तर किती दिवसामध्ये तुम्ही आम्हाला हे ज्ञान देऊ शकता? हा, ज्ञान अशी गोष्ट आहे की आम्ही देऊ 1 दिवसात, 2 दिवसात, 1 तासात, परंतु तुमची आतमध्ये घेण्याची इच्छाशक्ती किती आहे, तुमची ग्रासिंग पॉवर किती आहे, तुम्ही किती घेऊ शकता त्याला, ते तुमच्यावर अवलंबून आहे. किती मनापासून तुम्ही तोचा प्रयत्न करतात, मग त्याच्या आधारावर तुम्ही लवकर त्याच्यामध्ये प्रगती करू शकता. अजून एक असा आध्यात्मिक कहाणी आहे, धार्मिक कहाणी आहे भागवतमध्ये, की श्रीकृष्ण काल्या नागाचं मर्दन करतात. काल्या नागाशी त्याचं युद्ध होतं. याचा पण खूप सुंदर अर्थ आहे, आध्यात्मिक रहस्य आहे त्याच्यामध्ये सुद्धा. आणि हे रहस्य जर आपण समजून घेतलं तर आपण दुर्गुणांवर विजय मिळवू शकतो. आपण कहाणी काय ऐकतो की यमुनेच्या डोहामध्ये एक काल्या नावाचा एक नाग होता. त्याला 5 तोंड होती, 5 मुख होती, आणि त्याने संपूर्ण डोहा अभिशारी केला होता. आणि त्याच्यामुळे लोक जायची, ते पाणी प्यायची आणि मग मरायची, आणि म्हणून कोणी तिथं जाऊ शकत नव्हता. आणि मग एक वेळेस श्रीकृष्णाने त्या काल्या नागाशी युद्ध केलं आणि त्याला तिथून हाकलून लावलं, अशी आपण कहाणी ऐकतो. पण याचा खूप सुंदर अर्थ काय आहे, तर यमुना डोहा म्हणजे काय, तर यमुना डोहा म्हणजे एक पृथ्वी, आणि यमुना म्हणजे काय, तर एक प्रकारे ही आकाशगंगा, आणि ह्या आकाशगंगेमध्ये पृथ्वी म्हणजे एक प्रकारे एक डोहा आहे. आणि ह्या पृथ्वीवर सध्या या कलियुगामध्ये 5 विकाररूपी नाग जो आहे, काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार, हे 5 नागाचं साम्राज्य पसरलेलं आहे. ही पृथ्वी जणू काही त्याने विषारी करून टाकलेली. प्रत्येक मानवामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये हे विकार आहेत, आणि त्याच्या प्रभावामध्ये येऊन कुठली ना कुठली चूक आपण करतो, कुठला ना कुठलं वाईट कर्म करतो, दुसऱ्याला दुःख देतो, क्रोधामध्ये येऊन किंवा लोभामध्ये येऊन आपण कुठले ना कुठले वाईट कर्म करतो त्याच्या प्रभावामध्ये आल्यामुळे, आणि त्याच्यामुळे आपणही दुःखी होतो आणि दुसरेही दुःखी होतात. असं आपण सतत काहीतरी चुका करत असतो. तर ह्या विकारांना आपण जर विजय प्राप्त केला, या दुर्गुणांवर विजय प्राप्त केला, तर आपल्याकडून वाईट कर्म होणार नाही, चुका होणार नाही, आणि त्याच्यामुळे आपणही दुःखी होणार नाही आणि दुसरे पण दुःखी होणार नाही. मग श्रीकृष्णाने काल्या मर्दन केलं म्हणजे नेमकं काय केलं, तर ह्या 5 विकारांशी युद्ध केलं, एक प्रकारे मानसिक युद्ध आहे, वैचारिक युद्ध आहे, जे सगळ्यांचंच आहे. हा, आणि त्याच्यावर त्यांनी विजय प्राप्त केला. तुम्ही पाहाल की नंतर श्रीकृष्णाला त्याच्यावर डान्स करताना दाखवलेलं, नृत्य करताना दाखवलेलं आहे काल्या नागावर. हा, मग याचा अर्थ काय, तर त्या विकारांवर जेव्हा तुम्ही विजय प्राप्त करतात तेव्हा तुम्ही एकदम हसत खेळत जीवन जगतात, आनंदी जीवन जगतात, त्याचं ते प्रतीक आहे. तर ह्या दुर्गुणांवर विजय मिळवण्याचं प्रतीक अशी ती कहाणी श्रीकृष्णाच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्यात आलेली आहे. पण लोकांनी ती कहाणी घेतली फक्त, की श्रीकृष्णाने काल्या नागाशी युद्ध केलं, त्याला हाकलून लावलं. पण वास्तवामध्ये त्याचा सुंदर अर्थ हा आहे की तुम्ही तुमच्या दुर्गुणांशी युद्ध करा आणि त्याच्यावर विजय प्राप्त करा. पण त्याच्यासाठी
तुम्हाला रोज योगाभ्यास केला पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे, परमात्म्याशी तुम्ही कनेक्शन जोडलं पाहिजे, तेव्हा हे शक्य होतं. तर भ्राताजी, तुम्ही जसं म्हटले की आपल्यामधले जे दुर्गुण आहे त्यांना आपण ज्यावेळेस त्यांच्यावर विजय प्राप्त करतो आणि त्यांच्यावर विजय प्राप्त केल्यामुळे अनेक व्यसनांपासून, दुर्गुणांपासून आपण मुक्त होतो, तेव्हा एक आनंदी स्वच्छंदी जीवन जगू शकतो. त्याचं हे प्रतीक आहे की डान्स करणं. आणि तुम्ही पुढे म्हटलात की मेडिटेशन हे दुर्गुणांवर विजय प्राप्त करण्यासाठी केलं पाहिजे. तर हे जे मेडिटेशन आहे ते कोणत्या वयापासून आपण करू शकतो? कोणत्या वयोगटातले लोक करू शकतात? हा खूप छान प्रश्न आहे हा. बऱ्याच वेळा लोकांमध्ये असा गैरसमज आहे की हे तरुण लोकांचं काम नाही, मुलांचं काम नाही आहे. हे म्हाताऱ्या लोकांनी हे केलं पाहिजे. झाल्यानंतर वृद्धाश्रम जेव्हा सुरू होतं तेव्हा आपण ध्यान, धारणा, पूजापाठ केलं पाहिजे. हे तुमचं वय आहे का? तरुण मुला-मुलींना असं सांगितलं जातं. पण वास्तवामध्ये हा जो योगाभ्यास आहे कुठल्याही वयोगटामध्ये आपण करू शकतो आणि जितक्या लवकर कराल तितका तुमच्या जीवनामध्ये त्याचा फायदा आहे. कारण तुम्ही जर उशिरा केलं, वयस झाल्यानंतर केलं, त्यावेळेस तुमची इंद्रिया काम करत नाही आणि तुम्ही योगाभ्यास करू पण शकत नाही आणि मग त्याचा फायदा तेव्हा पाहिजे तसा भेटत नाही. मी एक उदाहरण सांगतो की एका महिलेला मी योगाभ्यास शिकवला जेव्हा ती ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये यायची. तिचं वय साधारणतः 50 वर्षाचं होतं. तर तिला मी ज्यावेळेस हा योगाभ्यास शिकवला 7-8 दिवसानंतर तिच्या प्रतिक्रिया देताना मला म्हटले की भाईजी म्हणे मला खूप पश्चाताप होतोय. म्हटलं का? म्हणे माझी मैत्रीण मला 10 वर्षापूर्वी इथं घेऊन आली होती, पण मी त्यावेळेस मेडिटेशन काही केलं नाही, शिकली नाही, टाळलं मी त्यावेळेस. पण आता काय झालेलं आहे की आमच्या परिवारामध्ये थोडंसं संघर्षात्मक वातावरण तयार झालेलं आहे, एक अशांत वातावरण तयार झालं आहे आणि मला जाणवलं की आपण योगाभ्यास शिकला पाहिजे मन शांत करण्यासाठी, म्हणून मी आता इथं आली. आणि मी गेल्या 7-8 दिवसापासून तुमच्याकडून जो योगाभ्यास शिकली त्याचा फायदा मला असा जाणवला की मी तुमच्याकडे येण्याच्या अगोदर आमचा परिवार ठीकठाक आहे, पैशांची काही कमी नाही आहे, मोठी हवेली आहे, बिल्डिंग आहे, आम्ही एकत्र फॅमिली आहे, 20-25 जण आम्ही एकत्र राहतो आणि प्रत्येकाला सेपरेट रूम आहे. तर आमच्या घरामध्ये टी व्ही, आम्ही टी व्ही रात्री 12, 1, 2 वाजेपर्यंत सिरियल काही ना काही पिक्चर पाहत राहतो. उशिरा झोपायचं, उशिरा उठायचं, मग कामं वेळेवर व्हायचं आणि मग त्याच्यामुळे घरातलं वातावरण असं अशांत झालं होतं, वादविवाद उत्पन्न व्हायला लागली होती. पण जेव्हापासून मी हे मेडिटेशन शिकले, मी रात्री लवकर झोपायला लागली, 10 वाजेला लवकर उठायला लागली आणि माझी कामं मी वेळेवर करायला लागली. तर त्याच्यामुळे काय झालं की घरातलं वातावरण एकदम बदललं आणि आता माझे पती म्हणतात मला की मी पण येईल, माझी मुलगी म्हणते मी पण येईल आता शिकायला, असं परिवर्तन पाहून. तर मग ती म्हटली जर मी 10 वर्षापूर्वी जर केलं असतं तर त्याचा मला आज पश्चाताप होतोय की किती मी प्रगती केली असती, किती मी चांगल्या पद्धतीनं जगू शकली असती. तो कालावधी मी घालवला त्याचा मला पश्चाताप होतोय. म्हणजे तुम्ही कुठल्याही वयोगटामध्ये करून तुम्ही तुमचं जीवन खूप चांगल्या पद्धतीने जगू करू शकतो. जसं आता तुम्ही राजयोगा टीचर आहात, अनेक लोक तुमच्याकडे मेडिटेशन कोर्स करण्यासाठी येतात. तर असे जसं यांनी सांगितलं की मी खूप लेट आली, माझ्या जीवनात दुःख आलं तेव्हा मी आले. तर असे अनेक लोकांचे अनुभव असतील की जेव्हा त्यांच्या जीवनात दुःख आलं त्यावेळेस ते तुमच्याकडे आले आणि म्हणूनच म्हटलं जातं दुःख में सिमरण सब करे सुख में न करे कोई. आणि जर आपण दुःख येण्याच्या आधीच ईश्वराला आठवण केली असती तर ते दुःख आलं नसतं, असं म्हणायला काही हरकत नाहीये. आणि तुम्ही हे खूप छान उदाहरण, एक प्रॅक्टिकल उदाहरण आमच्या समोर दिलं की जसं तुम्ही म्हटले श्रीकृष्णाने दुर्गुणांवर विजय प्राप्त केला, तर त्या ज्या लेडीचं तुम्ही स्त्रीचं उदाहरण दिलं, तिने खरोखर तिच्या जीवनात मेडिटेशनचा अभ्यास केला आणि तिच्या दुर्गुणांवर, जसं तिच्यामध्ये आळस होता किंवा घरामध्ये तणावाचं वातावरण होतं, त्याच्यावर विजय प्राप्त केला. तर हे खरोखर एक जिवंत उदाहरण
आपल्यासमोर तुम्ही सादर केला आहे, याचा आपल्या प्रेक्षकांना नक्कीच लाभ होईल. अजून काही अशा कृष्ण लीला आहेत का? अशा खूप लीला आहेत. म्हणजे भारतीय जे ग्रंथ आहेत, कुठलेही असो, महाभारत असो, रामायण असो, जे पण ग्रंथ आहेत, त्या प्रत्येक ग्रंथामध्ये वेगवेगळ्या कहाणी आणि प्रत्येक कहाणीमध्ये खूप रहस्य आहे, खूप सुंदर असे रहस्य आहे. त्या रहस्यांना जर आपण समजून घेतलं ना, खरोखर आपण खूप चांगल्या पद्धतीनं प्रगती करू शकतो. तर त्याच्यापैकी आपण असे अनेक रहस्य तर पुढच्या भागामध्ये जाणून घेऊ. पण त्याच्या अगोदर मी हा जो विषय तुम्ही वयोगटाचा काढला की कुठल्या वयामध्ये शिकलं पाहिजे, हा विषय मी थोडा अजून पुढे कंटिन्यू करू इच्छितो. त्याला अजून चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा माझा प्रयत्न आहे. एक असाच माझा अनुभव असा आहे की एक वृद्ध व्यक्ती होते, ते मेडिटेशन शिकायला आले. त्यांना मी शिकवलं, ते यायलाही लागले रेग्युलर. परंतु काय झालं, काही दिवसानंतर मी दुसऱ्या काही लोकांना मेडिटेशन शिकवत होतो, तर ते पुन्हा येऊन बसले आणि ते म्हटलं की हे तुम्ही मला सांगितलं नाही, शिकवलं नाही आम्हाला. म्हटलं मी तुम्हाला शिकवलं होतं, तुमच्या लक्षात राहिलं नसेल, पुन्हा ऐका. कारण त्यांचं वय तेवढं जवळजवळ 75 होतं. आता 75व्या वर्षी शिकणं म्हणजे थोडंफार कठीण जातं, लक्षात राहत नाही. म्हटलं पुन्हा ऐकून घ्या. स्मृती भ्रंश होत जातो. मग त्याने पूर्ण ऐकलं पुन्हा. मग काही दिवसानंतर मी तिसरा ग्रुपला समजवतो, ते पुन्हा येऊन बसले. पुन्हा म्हटलं की मला तुम्ही हे सांगितलंच नाही. पुन्हा समजवलं त्यांना. म्हणजे त्यांना 5-6 वेळा समजवल्यानंतर एक वेळा समजायचं. म्हणजे याचा अर्थ काय होतो की एक वय झाल्यानंतर तुमची स्मृती कमी होत जाते. डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की या गोष्टी तुम्ही तुमचं शरीर जोपर्यंत चांगलं आहे तोपर्यंत तुम्ही शिकल्या पाहिजेत, केल्या पाहिजे. कुठलाही आध्यात्मिक असू द्या, अर्थ मार्ग असू द्या, तुम्हाला जो पण मार्ग योग्य वाटतो तो तुम्ही करा. आणि जोपर्यंत तुमचं शरीर चांगलं आहे तोपर्यंत तुम्ही याचा उपयोग करून घ्या. राहिली गोष्ट, अजून अशा अनेक कहाण्या आहेत. तर जसं की महाभारत युद्ध आपण पाहतो, भागवतामध्येच आपण पुढे जाऊ. अशा अनेक रामायणाच्या कथा वेगळ्या आहेत, महाभारताच्या कथा वेगळ्या आहेत. आपण आता 3 कहाण्या त्यातल्या बघितल्या, पुढची कहाणी पाहू. की असं आपण पाहतो की महाभारत युद्ध जे आहे ते कुरुक्षेत्रावर झालं. बरोबर. आता कुरुक्षेत्र म्हणजे नेमकं काय? तर कुरुक्षेत्र म्हणजे कर्मक्षेत्र. जिथे आपण कर्म करत आहोत, ही सृष्टी. तुम्ही घरामध्ये सुद्धा कर्म करतायत, तुम्ही मार्केटमध्ये जातायत काही खरेदी करण्यासाठी, तिथं कर्म करतायत, तुम्ही बाहेरगावी जातायत, रेल्वे स्टेशनवर आहे, बस स्टँडवर आहेत, तुम्ही जिथे जिथे तुमचं कर्म चाललेलं आहे हे कर्मक्षेत्र आहे. आणि ह्या कर्मक्षेत्रामध्ये सतत आपल्याला युद्ध करायचं आहे. तुम्ही एक योद्धा आहेत, पण हे युद्ध जे कुणाशी आहेत तर दुर्गुणांशी. कुठल्याही व्यक्तीशी आपल्याला युद्ध करायचं नाही, दुर्गुणांशी युद्ध करायचं आहे. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार किंवा आणखी ईर्ष्या आहे, द्वेष आहे, घृणा आहे, नफरत आहे, हे दुर्गुणच्या अधीन होऊन आपण जे कर्म करतोय त्याच्यामुळे सतत आपल्याला दुःख भोगावं लागतं आणि निराशा, हताशा, चिंता हे आपल्या जीवनामध्ये सतत येत असतं. तर ह्या दुर्गुणांशी युद्ध करायचं आहे तुम्हाला. हे वैचारिक युद्ध आहे. तर हे युद्ध कसं करणार तुम्ही? तर पुन्हा ही गोष्ट येते की जे शस्त्र आहे युद्ध करण्यासाठी ते म्हणजे आध्यात्मिक ज्ञान. तुम्ही सतत ईश्वरीय ज्ञान, आध्यात्मिक ज्ञान सतत ऐकलं पाहिजे आणि ते स्मृतीमध्ये ठेवलं पाहिजे. आणि जशी समस्या तसं त्या शस्त्राचा वापर केला पाहिजे. तलवार आहे, गदा आहे, धनुष्यबाण आहे, चक्र आहे, हे आध्यात्मिक रहस्य आहे. तर वेगवेगळे ज्ञानाचे पॉईंट तुम्ही वेगवेगळ्या समस्यांसाठी वापरू शकता आणि त्या समस्यांवर, दुर्गुणांवर आपण विजय मिळवू शकतो आणि युद्धामध्ये विजय प्राप्त करू शकतो. तर हे सतत आपल्याला युद्ध करायचं आहे. हा आध्यात्मिक संदेश त्या महाभारताच्या युद्धातून आपल्याला दिला गेलेला आहे.
तर भ्राताजी, जसं तुम्ही म्हटले, शंख आहे, गदा आहे, चक्र आहे, या शस्त्रांचंही एक गुह्य रहस्य आहे. ते नक्कीच आपण पुढच्या भागामध्ये सविस्तरपणे जाणून घेऊया. तुम्ही आजच्या या कार्यक्रमात आम्हाला खूप सुंदर मार्गदर्शन केलं की धार्मिक कथांचं आध्यात्मिक रहस्य काय आहे. आज नवीन खूप छान गोष्टी आम्हाला जाणून घ्यायला मिळाल्या. तुम्ही आजच्या या कार्यक्रमात आले त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, आजच्या आपल्या कार्यक्रमात ब्रह्मकुमार राजयोगी तपस्वी, राजयोगा टीचर राजू भाई यांनी खूप सुंदर आपल्याला आध्यात्मिक कथांचं रहस्य काय, धार्मिक कथांचं आध्यात्मिक रहस्य काय आहे, या विषयांचं विशेष मार्गदर्शन केलेलं आहे. तर आपण पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.